हाय नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी उसळ बनवणार आहे। ही उसळ मी बाजारातून नाही आणलेली, घरी बनवलेली आहे। बघा कसे मोड फुटले, तुम्ही पण घरी बनवू शकता। ही आज मी उसळीची रेसिपी, उसळ शिजवून घेतली मी। उसळीला काय काय लागतं हे तिथं अद्रक घेतली, लसूण घेतला, 2 मिरच्या घेतल्या हिरव्या, कोथिंबीर घेतली, खोबरं घेतलं आणि धने घेतले। हे सगळं मिक्सरमधून काढून घ्या। मिक्सरमधून काढून घेतलं। आता नंतर त्याच्यामध्ये काढलं, बघा बघू शकता तुम्ही, छान असं काढून घ्यायचं आणि लोखंडाच्या कढईत बनवायचं। लोखंडाची कढई ठेवली, 2 पळ्या तेल टाकलं मी, हळद टाकली, हे टाकलं, थोडासा मॅगी मसाला घ्यायचा। मॅगी मसाला झाला का थोडंसं एव्हरेस्ट मसाला घ्यायचा, थोडंसं कढई ठेवली। कढईत चांगलं तेल गरम होऊ द्या। छान गरम झालं का त्याच्यात मिक्सरमधून काढलेला मसाला टाका। त्याच्यात ते हळद, मिरची पावडर, मॅगी मसाला हे सगळं टाकून हलवून घ्या, चांगलं परतून घ्या छान असं। आणि थोडं गरम पाणी करून घ्यायचं, गरम पाणी टाकायचं थोडंसं, आणि गरम पाणी थोडं टाकत त्याची चांगली ग्रेव्ही बनवून घ्या। ग्रेव्ही बनवून घेतली का छान अशी तरी येते, त्याच्यावर चमचमीत उसळ बनते। आणि लोखंडाच्या कढईतच बनवायचं। लोखंडाच्या कढईतल्या भाज्या चांगल्या राहतात, खायला पण छान चवदार लागतात। आणि कमी जरी तेल टाकलं ना तर चमचमीत तेल येतं। आता याच्यामध्ये थोडंसं चांगली ग्रेव्ही करून घ्या। असं छान स्लो गॅसवर असं बारीक करून ठेवा गॅस, आणि हळूहळू आता त्याच्यामध्ये उसळ टाका। उसळ टाकली का छान असं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही तिखट, मिरची, हळद वगैरे तुमच्या हिशोबानं टाकू शकता। असं थोडंसं टाकून छान बारीक गॅसवर राहू द्या। अशी उसळ बनवायची, बघा कशी तरी आली वरती। आणि कधी पण लोखंडाच्या कढईतच भाज्या बनवायच्या। आणि कच्चा मसाला, धने वगैरे सगळं खोबरं कच्चं दळून घ्या। उसळ इतकी छान बनते। हे लाल मिरची मी वरून टाकली आहे, थोडंसं तिखट कमी झालं होतं म्हणून। आता बघू शकता तुम्ही कशी तरी आली आहे। तेल खूप कमी टाकलं मी, तेल जास्त वापरत नाही भाज्यांना, माझं तेल असं आहे भाज्यांना कमीच राहतं। पण लोखंडाच्या कढईमध्ये जर भाज्या केल्या ना तर खूप तरीदार बनतात आणि चवीदार बनतात। आता लोखंडाच्या कढईत काळपट भाजी पडते ना, म्हणून दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ओतून घेऊ शकता आणि नंतर थोडंसं शिजून घेऊ शकता तुम्ही भाज्या। अशा करायच्या, कढईतच करायच्या। लोखंडाच्या कोणत्याही भाज्या जरी असेल ना, लोखंडाच्या कढईत फोडणी देऊन थोड्याशा गरम करून घ्यायच्या आणि दुसऱ्या भांड्यात ओतायच्या। काय